छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वडगाव कोल्हाटी येथे पाणी टंचाईच्या प्रश्नावरून महिलांनी आक्रमक आंदोलन छेडले आहे। भविष्यातील पाणी प्रश्न लक्षात घेऊन घडा फुटणार, पाणी येणार एक दिवस, भविष्यासाठी आज उठवूया आवाज, असा संदेश देत महिलांनी घडा फोडो आंदोलन केले आहे। या आंदोलनाला प्रशासनाने परवानगी नाकारल्याने संतप्त महिलांनी थेट वाळूज MIDC पोलीस स्टेशन समोरच आंदोलन सुरू केले। मोठ्या संख्येने महिलांनी घडे फोडून प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली। या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा परिषद सदस्य ललिता सोनावणे यांनी केले। यावेळी पोलिसांनी महिलांसोबत असभ्य वर्तन केल्याचा आरोपही त्यांनी केला। दरम्यान आंदोलनादरम्यान पंचायत समिती सदस्य दत्तात्रय वरपे यांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला असून या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। पाणी प्रश्न तातडीने सोडवावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही आंदोलकांनी प्रशासनाला दिला आहे। विजय असो, हिंदुराजा सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो। पाणी आमच्या हक्काचं, नाही गुणाच्या बापाचा, पाणी आमच्या हक्काचं, नाही गुणाच्या बापाचा। हिंदुराजा सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो, हिंदुराजा सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा। प्रश्न होता पाण्याचा, काय झालं पुढे? आश्वासनं जी होईल पूर्ण झाली का? आम्ही जे पाण्यासाठी मुख्य आंदोलन केलं होतं ते आमचं आंदोलन यशस्वी झालंय। सगळ्या महिलांनी खूप छान प्रतिसाद दिलेला आहे त्याच्यामध्ये, आणि त्यांनी दडपशाही करण्याचा प्रयत्न तर झालेला आहे अधिकाऱ्यांकडनं। जे अधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलेले होते ते अधिकारी आमच्यापर्यंत पोहोचलेले नाहीये, पण आमचे जे आंदोलन आहे ते एक छान प्रकारे यशस्वी झालेलं आहे आणि त्या माध्यमातून ते पाणी 100% येणार याची आम्हाला खात्री आहे। ते कसं आहे माहिती का, आंदोलन असल्यामुळे पोलीस प्रशासनाला थोडासा हे करावं लागलेलं आहे, महिलांवर थोडासा झालेला आहे अत्याचार, पण ठीक आहे, काही अडचण नाहीये, पण घडा फुटलेला आहे, पाणी येणार आहे, आमचं आंदोलन यशस्वी झालंय। समोर कपडे नाही काढू शकत, माझी भावना समजून घ्या, पण माझ्या अंगावरती जर तुम्ही वळ बघितले ना तर ही दडपशाही काय होती आणि याच्या मागे कोणती ताकद होती, प्रशासनाने असं का केलं, हा आम्हाला प्रश्न पडलाय। आजपर्यंत ज्या एकाही आंदोलनात जो झाला नाही तो त्रास आज झाला। अक्षरशः मला स्वतःला आंदोलन स्थळी पोहोचताना माझे रस्ते जाम केले गेले, आंदोलन स्थळी पोहोचायला मला 1 तास पूर्ण लागला, आणि आम्ही करणार काय होतो, फक्त घडा फोडायचा होता। लोकशाही मार्गाने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आम्हाला दिलेला अधिकार आम्ही वापरत होतो। लोकशाही मार्गाने, शांततेच्या मार्गाने। मी आज सकाळीच आमच्या एका चॅनलच्या माध्यमातून मी विनंती केली होती नागरिकांना, कुणीही कायदा हातात घ्यायचा नाही, कुणीही आंदोलनाला गालबोट लागेल असं वागायचं नाही, आपण आपलं आंदोलन शांततेत करायचंय। आम्ही फक्त प्रशासनाचा निषेध करणार होतो, प्रशासनाचं लक्ष वेधणार होतो, आणि आमच्या मायबाप जनतेला जो पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय, सर उन्हाळ्याच्या तोंडावर आम्हाला 8-8 दिवस पाणी मिळत नाही हो, त्यासाठीचा फक्त आमचा संघर्ष होता। मात्र तो दडपण्याचा पुरेपूर प्रयत्न प्रशासनाने केला, आम्हाला मारहाण केली, तरीही हे आंदोलन नागरिकांनी आणि मीडियाने यशस्वी केलं असं मी म्हणेन। मला वाटतं ती फक्त फॉर्मॅलिटी होती, आणि ते जे सगळं होतं, अधिकारी येणारच नव्हते, आम्ही त्या अधिकाऱ्यांना पत्र दिलं, कुणी आलं नाही, अधिकारी येणार नव्हते, अधिकाऱ्यांना यायचंच नव्हतं, आणि पोलिसांनी जे केलं ती त्यांनी त्यांची ड्युटी केली। DCP साहेबांनी एका बंद कॅबिनमध्ये अधिकाऱ्यांना बोलवलं, अगदी शाळा भरवावी तशी सगळ्यांची शाळा भरवली। मी स्वतः पंचायत समिती सदस्य असताना सुद्धा मला बोलायला वेळ दिला नाही, आमच्या भावना कोणी ऐकूनच घेतल्या नाही, समजूनच घेतल्या नाही, दुसरीच लोक कोणीतरी येत होते, काहीतरी बोलले त्यांच्याच माध्यमातून। तुमचं आंदोलन महाराष्ट्राला माहिती होतं, पण मग अधिकाऱ्याला माहित होत नाही, अधिकारी जाणून बुजून आले नाही, येऊ दिलं नाही। सिडकोचे प्रशासक, मुख्य प्रशासक ऍट ए टाइम दोघेही गैरहजर राहतात, CO जिल्हा परिषदेचे येत नाहीत, पंचायत समितीचे मोठे अधिकारी कोणी येत नाहीत, काय समजायचं? कोण होतो आम्ही? आम्ही आरोपी होतो का? आम्ही गुन्हेगार होतो का? आमच्याकडे एवढं दुर्लक्ष करण्याचं कारण काय? आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, लोकनियुक्त लोकप्रतिनिधी आहोत, लोकांनी स्वतः लोकशाहीच्या माध्यमातून मतदान करून आम्हाला निवडून दिलंय, अधिकाऱ्यांनी येऊ दिले नाही कोणा, गल्लीबोळातले आम्ही कार्यकर्ते नव्हतो, तरी आमच्याकडे प्रशासनाने एवढं दुर्लक्ष का केलं आणि त्यांना कोणी येऊ दिलं नाही, हा जो तुमचा प्रश्न आहे, थोडासा मला पण संशय आहे। एक मोठी शक्ती या सगळ्या गोष्टींच्या मागे आहे,
आणि त्या शक्तीनं आमचं आंदोलन दडपण्याचा पुरेपूर प्रयत्न केलाय. कारण आम्ही जे सकाळपासून पाहिलं गेल्या 22 वर्षात मी कधीच पाहिलेलं नाही. 1 तास मला आंदोलनात पोहोचायला लागला, यात सर्व काही आले.